कारले त्याच्या कडूपणाचा गुणधर्म काही सोडत नाही, परंतु आपणही फार हट्टी आहोत. त्याला चविष्ट बनवण्याचा प्रयत्न आपण तर नक्कीच करू. नमस्कार, गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवूया कारल्याची इतकी चविष्ट चटणी की सर्वजण प्लेटभर खातील. येथे मी स्वच्छ धुवून घेतलेले ताजे पावशर 250 ग्रॅम कारले घेतले आहे. कारल्यांची देठ काढून याला मध्यभागी याप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत. सर्व कारले काप करून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने यातील ज्या बिया आहेत त्या याप्रमाणे आपण काढून घेणार आहोत. सर्व बिया काढून झाले की याला आपण बारीक कट करून घेणार आहोत. बारीक कट केल्यामुळे आपण यांना खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. यासाठी याचे बारीक काप करणं गरजेचं आहे. यानंतर यात चमचाभर मीठ टाकून मीठ आणि कारले छान एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचे आहे. यांना आपण 15 ते 20 मिनिटं मिठामध्येच ठेवणार आहोत. तोपर्यंत 3 मोठे कट करून घेतलेले कांदे, लसूण, जाडसर दळून घेतलेले शेंगदाणे आणि भरपूर कोथिंबीर घेतला आहे. 15 ते 20 मिनिटं झाले आहे. कट करून घेतलेले कांदे आपण खलबत्त्यामध्ये 3 ते 4 मिनिटे याला पाणी सुटेपर्यंत, याचं ज्यूस निघेपर्यंत कुटून घेऊया. याप्रमाणे कारल्यांचा ज्यूस साईड करून घ्यायचा आहे. याला हाताने दाब देऊन यातील पूर्ण रस आपण काढून घेणार आहोत. यामुळे कारले आपले कडू मुळीच लागत नाही आणि चविष्ट अशी आपली भाजी तयार होते. यानंतर आपण फोडणी देणार आहोत. यासाठी आपण नेहमी वापरतो भाजीला तेल, त्यापेक्षा थोडं अधिक तेल यात लागणार आहे. तेल गरम झालं की यात मोहरी, जिरे, त्यानंतर खूप सारं लसूण टाकूया. यात आपण मोठे आकाराचे 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण अधिक असायला हवं. हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदे परतून झाले की यात आवडीनुसार लाल तिखट, थोडीशी धनेपूड आणि चिमूटभर हळद घालू. कोरडे मसालेही आपण परतून घेणार आहोत. यात अर्धा चमचा काळा मसाला घातला आहे. यानंतर कुटून रस काढून घेतलेले जे कारले आहे हे देखील परतून घेऊया. यात आपण पाण्याचा वापर न करता याला आपण वाफेवर शिजवणार आहोत. किमान 8 ते 10 मिनिटं आपण वाफेवर हे कारले शिजू देणार आहोत. येथे 2 ते 3 वेळेस मी ही भाजी हलवत राहिलेली आहे. यामुळे आपली जी भाजी आहे ती लागणार नाही. अगदी झटपट आणि चविष्ट ही कारल्याची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघावी. भाजी आपली शिजत आली की यामध्ये आपण जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून हे देखील फक्त 2 मिनिटासाठी परतूया. आपली भाजी तयार आहे. छान अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.